तुम्ही थोडं दुर्बीण लावून या मतदारसंघामध्ये थोडं दुर्बीण फिरवली तर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये नाराजगी दिसेल. अतुलराव राणे थोडं भारदस्त आहेत म्हणून ते जरा लांबून पण दिसतात, पण अन्य असंख्य नेते मंडळी आहेत, प्रामाणिक कार्यकर्ते आहेत जे आज प्रचारामध्ये साधारण नेहमी दिसणारे, फिरणारे, घराघरामध्ये जाऊन बसणारे आज ह्या मतदारसंघामध्ये दिसत नाहीयेत. तर ह्या नाराजगीबद्दल पण त्यांच्या पुढाऱ्यांनी आणि उमेदवारांनी थोडी माहिती द्यावी. तर आज कुठेतरी मी वैभव नाईक जे कुडाळ मालवणचे उमेदवार आहेत त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये चव्हाण साहेब आणि राणे साहेबांमध्ये असलेला वादाचा फायदा आम्हाला होईल म्हणून मी वैभव नाईकांनी आणि त्यांच्या समर्थकांना सहकार्याने सांगेन की आम्हाला तोंड उघडायला लावू नका. मग कळेल की मग त्यांचे वादाची अगर पोस्टमॉर्टम किंवा त्या वादाची आम्ही यादी तयार केली ना उवाडाची, तर तुम्हाला एकता कपूरला किमान 100 सिरियलसाठी स्क्रिप्ट भेटेल. असे बिग बॉस सुरू आहे उवाटामध्ये. म्हणजे बिग बॉसची टीआरपी खालती उतरेल आणि यांची टीआरपी वाढेल. अशी भांडणं चालू आहेत, कपडे फाडण्याचं काम चालू आहे. तुम्ही फक्त 23 तारीख जाऊन दे, कोणाकोणाचे कपडे राहतात, कोण कोण तुमच्या कणकुली नाक्यावर मध्ये अंगवस्त्रामध्ये फिरतात तेव्हा मग कळेल तुम्हाला. म्हणून आमच्यावर बोलण्या अगोदर हे जे काय तुमच्या प्रश्नाला लागू नये थोडं दुर्बीण लावून त्यांच्या पूर्ण उभाटामध्ये व्यवस्थित बघा. प्रत्येक तिन्ही मतदारसंघामध्ये एक मोठी फळी आज काम करत नाहीये आणि ह्याचा फायदा महायुतीला निश्चित पद्धतीने होणार.